घोड्यासाठी नको नाहीच का म्हणजे आणि आत्ताचा सामना एमजे वठार आणि कसबा बावडा हा विनर मधला हा सामना आहे. याच्यामध्ये कोण जिंकेल तो क्वालिफायर होईल. आणि खरं तरच आजच्या दिवसातला हा एक जबरदस्त सामना म्हणावा लागेल. दोघांनाही तितकीच चांगली झुंज द्यावी लागेल. आणि मला त्या मैदानाचं कौतुक करावंसं वाटतंय. गेले सलग 3 दिवस या मैदानावरची आम्ही सामने पाहण्यासाठी येतोय. आमचे मित्र अमोल लट्टे सर आणि अविनाश दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे हे सामने भरवलेले आहेत अतिशय उत्कृष्ट. काही दिवसापूर्वी आता आम्ही बऱ्याच ठिकाणी सामने पाहतोय. सामने पाहत असताना सामने पाहताना काही ठिकाणी आम्ही जात असतो मात्र एक गाव 11 अशा स्पर्धा भरवल्या जात असतात. पण एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे खेळाडूंच्यासाठी. त्याच्यासाठी अविनाश दबडे आणि आपले सहकारी मित्र अमोल लट्टे सरेने एक क्रिकेटरना प्लॅटफॉर्म तयार करून दिला की आपण ओपन 11 खेळवायचे. म्हणजे काय तर बाबा प्लेअर कसा आहे, प्लेअर कोणत्या गावचा कुठे खेळतोय, कुठल्या गावचा प्लेअर कुठली चांगली गोलंदाजी करतोय याचं एक जिवंत उदाहरण या आपल्याला सामन्यामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे. आणि मला आनंद आहे कारण ही स्पर्धा ही अतिशय मोठी स्पर्धा आहे. कारण 3 दिवस आम्ही युट्यूब वरती जरी आम्ही इथं नसलो तर युट्यूब लाईनला स्पर्धा बघत असतो. अगदी युट्यूब वाल्याने सुद्धा इतकं छान असं म्हणजे दाखवताना जी मैदानावरचं कसपट सुद्धा दिसेल इतकी छान युट्यूब लाईव्ह स्पर्धा त्यांनी घेतलेली आहे. आणि मी कौतुक करतो. तसेच अंपायर आमचे प्रशांत सर आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मित्र आमचे अविनाश दबडे यांनी सुद्धा, तसेच अनिल सावंत यांची सुद्धा एक चांगली मेहनत आहे. या सर्वांनी या सामन्यासाठी मेहनत घेतलेली आहे. तर जाऊया आपण आता मात्र या स्पर्धेकडे. आणि स्पर्धेचा पहिला बॉल टाकण्यासाठी येतोय गोलंदाज ब्रिजेश. बॅट्समनची नावं आम्हाला माहिती नाही आहेत, कृपया थोडीशी सांगितलं तर. 12वा खेळाडू. बॅट्समनची नावं जरा 12वा खेळाडू मिळाल तर खूप बरं होईल. संग्राम आणि विश्वजित. हा मगाशी. चला सामन्याचा पहिला बॉल. सुंदर फटका जातोय, खेळला जातोय आणि बॉल जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांच्या साठी. एक उत्कृष्ट असा चौकार संग्राम यांच्या बॅटमधून येतोय आणि पहिल्याच बॉल वरती एक चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करतोय तो संग्राम. अतिशय उत्कृष्ट हा फलंदाज. मॅन फॉर नागटारने आणि खतरनाक अशी फलंदाजी करतोय. मगाशी मी त्याची बॅटिंग युट्यूब वरती बघितली, इतकी उत्कृष्ट बॅटिंग करत होता. आणि आता तसाच पहिल्याच चेंडूवरती त्यानं आजच्या दिवसातला हा तिसरा सामना. उत्कृष्ट गेंदबाजी म्हणावी लागेल. खरं तरच खूप आनंद होतोय. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार लगावला, मात्र परत एकदा गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी ब्रिजेश. आणि फलंदाजीसाठी परत एकदा विश्वजित. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. कडेगावचा हा खेळाडू. सुंदर असा फटका मारतोय, सरळ जातोय चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा.
उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवरती विश्वजित यांनी चौकारानं आपलं खातं खोललेलं आहे आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या पोहोचते ते 9 धावावरती. परत एकदा गोलंदाजीसाठी ब्रिजेश तयार. बॉलरच्या डोक्यावरून हा मारलेला उत्कृष्ट असा चौकार. छान असा चेंडू मारलेला आहे. जातोय बघूया. शॉट फसलेला आहे आणि सळद झेलबाद. दुसऱ्या चेंडूवरती मात्र फसवलेला आहे ब्रिजेश आणि विश्वजित यांना. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी. परत एकदा चांगला कमबॅक केलेला आहे. चौकार देऊन सुद्धा परत विकेट घेतलेली आहे. काय गोलंदाजी आहे. चला फलंदाज लवकर लवकर पाठवायचा. उन्हाचा तडाखा खूप आहे. आजचा हा तिसरा दिवस. उद्याचा मात्र चौथा दिवस आणि परवा दिवशी फायनलचे सामने इथं रंगणार आहेत. आणि खरोखरच एक फायनलचा दिवस म्हटलं की 8 टीमा ज्या येणार आहेत ते क्वालिफाईड टीमा असणार आहेत. प्रत्येक टीमला मात्र संघर्ष करावा लागणार आहे फायनलच्या दिवशी. कारण इथं मात्र रंगणार ती फायनल. कारण वटारची फायनल म्हटले की बऱ्याच ठिकाण खूप असं प्रेक्षक या सामना पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वरती. आता बॅटिंग साठी येतोय मात्र बावड्याचा एक खतरनाक खेळाडू प्रतीक पाटील. पाठीमागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट अशी बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी. एक खतरनाक खेळी केली होती प्रतीक पाटील यांनी. या ओव्हरचा मात्र शेवटचा चेंडू गोलंदाजीसाठी ब्रिजेश. चला चला जरा थोडस फास्ट घ्यायचं आहे. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे या मैदानावरती. जे जे प्रेक्षक थांबलेले आहेत. आणि उत्कृष्ट रिव्हर्स फटका जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. जमिनीला कात्रच जाणारा बॉल आणि जातोय चेंडू सरळ सीमा पार. चौकार. एक ओव्हर एक बॉल शिल्लक आहे एका ओव्हरचा. या धावा मात्र झालेल्या आहेत 13. ब्रिजेश यांना परत एकदा उत्कृष्ट असा प्रतीक पाटील यांनी चौकार लगावलेला आहे. आणि पहिल्याच बॉलवरती 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय तो प्रतीक पाटील. चांगला कट केलेला आहे. चेंडू मात्र 1 रन घेत यश येत होतं परंतु त्यांनी धाव रोखलेली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यात 13 धावा. बॉलर नेम सांगायचा आहे. आणि गोलंदाजीसाठी येतोय ओंकार. बावड्याचा एक उत्कृष्ट असा खेळाडू ओंकार. चलिए मैन फार्म ओंकार के सामने बल्लेबाजी करेंगे यहाँ पर संग्राम. ओंकार लेकर आ रहे पहली गेंद यहाँ पर और बल्लेबाजी के लिए फिर से एक बार तैयार है संग्राम. बेहतरीन बल्लेबाज है. अपने टीम के लिए खेलते हुए पहले मैच में अच्छे रन्स बनाए थे. और देखेंगे इस मैच में कितने रन्स अपने टीम के लिए बनाते हैं.
अच्छी गेंद यहां पर ओमकार द्वारा और एक रन पूरा कर दिया दूसरे रन के प्रयास में, दूसरा रन के भाग रहे और यहां पर 2 रन आराम के साथ ले चुके हैं। यहां पर बहुत अच्छी रनिंग बिटवीन विकेट यहां पर संग्राम और प्रतीक की, और यहां पर 2 रन पूरे कर दिए अपनी टीम के लिए। बहुत अच्छे मैच यहां पर, दूसरा मैच, इस मैच में जो जीतेगा वो क्वालिफायर 5वें दिन खेलने के लिए सतर्क रहेंगे टीम्स। और ये गेंद फंस गई है पीछे खिलाड़ी और ये संग्राम आउट। बहुत अच्छी गेंदबाजी ओमकार द्वारा, दूसरी ही गेंद में संग्राम को पैवेलियन का रास्ता दिखाया और यहां पर दूसरा विकेट, दूसरे विकेट की पतंग करती हुई यहां पर यमजे वठार। आणि फलंदाजीसाठी येतोय एक उत्कृष्ट फलंदाज दिगंजीचा सौरभ पुसाळे. काय बॅटिंग केली होती पाठीमागच्या मॅचला, 9 बॉलला 37 धावांची तुफानी वादळी खेळी या खेळाडूने केली होती आणि खरोखरच अभिमान आहे असल्या सर्व खेळाडूंचा. आपल्या या मैदानावरती बऱ्याच लांबून, काल तर पुण्याची टीम होती, बऱ्याच लांबून सर्व खेळाडू इथे येत आहे आणि एक उत्कृष्ट आयोजन नियोजन म्हणावं लागेल आमचं वठार अश्वमेध या कमिटीचं. बल्लेबाजी के लिए तैयार सौरभ पुसाळे, सामने ओमकार, एक विकेट लेते हुए. क्या गेंदबाजी कर रही है यहाँ पर नफीतुली गेंदबाजी. पहली गेंद फास्ट लिए, दूसरी गेंद के लिए तैयार और यहां पर 2 रन का इजाफा. बहुत अच्छी रनिंग बिटवीन विकेट. हाथों के कलाइयों के सहारे ये 2 रन बटोर दिए यहां पर. बढ़िया गेंदबाजी करते हुए फिर से एक बार ओमकार, सामने है सौरभ. और ये रिवर्स शॉट और यहां पर गेंद जाते हुए सीधा 4 रन के लिए. बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए सौरभ. मैंने पहले ही बोला था पिछले मैच में 9 गेंदे 37 रन, एक बेहतरीन पारी अपने टीम के लिए, 100 से ऊपर आंकड़ा छुआ लिया था इस टीम ने, लेकिन अब कितना स्कोर खड़ा कर पाती है. अगली गेंद के लिए तैयार और ये क्या शॉट है देखिए भाई, ये पल्लू शॉट जिसे बोलते हैं और इस गेंद जाती है सीधा 4 रन के लिए. वक्त के साचे में खुद को ढालना सीख लो, मेहनत के आगे खुद को पालना सीख लो. ऐसा शॉट यहां पर एक जिगरा शॉट बनाते हुए यहां पर फिर से एक बार सौरभ ने अपने इरादे स्पष्ट कर दिए हैं. बढ़िया बढ़िया बल्लेबाजी यहां पर, बहुत अच्छी क्रिकेट देखने के लिए मिल रही है यहां पर. और ये बढ़िया शॉट यहां पर, गेंद जाती हुई सीधा बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन. बहुत अच्छा ड्राइव यहां पर, बेहतरीन बल्लेबाजी करते हुए फिर से एक बार सौरभ पाले. बॉल किती झाले सांगते ना. ओव्हर समाप्ति. 2 ओवर के बाद 2 विकेट के नुकसान पर स्कोर बोर्ड पहुंचा हुआ 29 रन. 29 धावा झालेल्या आहेत.
चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आहे. चला परत एकदा गोलंदाजी मार्क साठी येतोय. रणजित परत एकदा फलंदाजीसाठी सज्ज झालाय प्रतीक पाटील. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. एक उत्कृष्ट फलंदाजी करतोय प्रतीक पाटील, बावड्याचा एक सुपरस्टार. गोलंदाजीसाठी रणजित. चला लवकरात लवकर पंचांना विनंती आहे, अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. चला अविनाश सर जरा थोडस फास्ट घ्यायचं आहे. चला फलंदाजीसाठी प्रतीक. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल रणजित यांची. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू जातो सीमा रेषा पार. 4 धावा. पाहता पाहता बाउंड्रीने डोळे मिचक तास बाउंड्री गेलेली आहे आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल प्रतीक पाटील यांची. संकटात सापडल्यावर घाबरू नका, कारण संकट हे तुम्हाला नवीन रस्ता दाखवण्यासाठी आलेले असतात. कारण संकटावरती जो मात करतो तोच खरा खेळाडू असतो. आमचे समालोचक यांनी आज खूप मस्त अशा डायरीमध्ये चांगल्या चांगल्या शेरो शायऱ्या लिहून आणलेल्या आहेत आणि खरं तरच मला वाचायला खूप आनंद होतोय. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज रणजित. सामना करतोय प्रतीक. पहिला चेंडूवरती चौकार. स्कोरबोर्ड हलता ठेवलेला आहे. वाह, मस्त अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. परत एकदा गोलंदाज कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती 4 धावा घेतल्या होत्या, मात्र दुसऱ्या चेंडूवरती परत बल्लेबाजाला रोखलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी. एक 13-1 मेरा, एक 13-1 मेरा अशी हा वादळी खेळ सुरू आहेत या मैदानावरती. आणि चेंडू मात्र गेलेला आहे बाहेरच्या बाजूला. पंचांचा इशारा काय तो पाहूया. व्हाईट बॉल. वाह, अनिल सर आमचे खतरनाक अंपायरिंग करतात. सकाळपासून पाहतो त्यांना, त्यांच्यासोबत प्रशांत सर आणि ते. पण आता या मॅच साठी अविनाश सरांनी आपली धुरा सांभाळत अंपायरिंगसाठी. या सामन्याचे आयोजन नियोजन अतिशय नेटकं तगडं म्हणावे लागेल. परत एकदा व्हाईट बॉल आणि 1 रन. धाव संख्या मात्र वाढ झपाट्याने होत आहे. गोलंदाजीसाठी मार्कवर रणजित आहे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग सजवलेली आहे. पाहूया आपल्या संघासाठी आता किती धावा रोखण्यात यश मिळतोय हा रणजित. सौरभ याने हलक्या हाताने खेळून काढलेला आहे, मात्र चेंडू स्क्वेअर कट केलेला आहे. 1 धाव पूर्ण दुसऱ्याच्या प्रयत्नात. पहा, षटकार आणि चौकाराने धावा होतात असं काय नाही मित्रांनो. खेळ हा क्रिकेट डोक्याचा आहे आणि ते डोकंच लावून आपलं काम पूर्ण करत आहेत. सौरभ पाले दिगंजीचा हा सुपरस्टार. परत एकदा चेंडू जातोय बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय ते. व्हाईट बॉल. परत एकदा वाढ झपाट्याने होते धावसंख्या आणि परत 2 धावामध्ये भर पडलेल्या. परत बॅटिंगसाठी जातोय प्रतीक पाटील. मंद गतीनं गोलंदाजी सुरू आहे, पण झपाट्याने स्कोर वाढत आहे तो एम जे वटारचा. हो हो, सांगितले वाईटची 1 आणि पळून 1. चला थोडस फास्ट खेळ सुरू ठेवायचा आहे. आणि सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल रणजित याची. बघा किती छान गोलंदाजी करतोय. मी मगाचपासून म्हणतोय 1 13 और 1 मेरा.
एक एक गेंद जाती मात्र बल्लेबाजीच्या पाल्यामध्ये आणि दुसरी मात्र गोलंदाजीकडे. आणि खरं तरच खूप मजा येत आहे. परत एकदा प्रतीक पाटील सज्ज. सुंदर असा फटका, चेंडू जातोय सर आणि बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत आहे प्रतीक पाटील. बॉल किती झाले सांग बाळा. लास्ट बॉल आहे सर. आणि सर लास्ट बॉल. चला या ओव्हर मधला शेवटचा चेंडू रणजित येते. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मात्र वाईट 2 बॉल या ओव्हरमध्ये गेल्यामुळे वाईट आणि 1+ अशा 4 धावा रणजित याला फुकट या संघाला मिळालेल्या आहेत. MJ वटर संघाला. पाहूया पुन्हा एकदा प्रतीक पाटील सज्ज. सुंदर असा फटका मारलेला आहे आणि चेंडू मात्र सरळ हातामध्ये झालेला आहे आणि ओव्हर समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड पोहोचतोय 44. चला सामना थोडासा फास्ट घ्यायचा आहे. आर्यन सरांना विनंती करतो आपण लवकरात लवकर आपल्या कॉमेंट्रीचा ताबा घ्यायचा आहे. चला गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे तो. कृष्णा यासाठी 12 अधूर ठेवायचं होतं. आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय कृष्णा आकाशित. चला सामना खूप मंद गतीने सुरू आहे. पंच तिसरी ओव्हर आता 6 ओव्हर संपायला पाहिजे होत्यात. सुंदर अशी फटकेबाजी करतोय सौरभ पुसाळे. एक उत्कृष्ट बल्लेबाज. परत एकदा चौकार. चेंडू जातो सीमा पार. 4 रन्स. चला फास्ट फास्ट घ्यायचा आहे. परत एकदा उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. परत कमबॅक करतोय कृष्णा. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल कृष्णा याची. परत एकदा सौरभ यांना जकडून ठेवले. पहिल्या चेंडूवरची चौकार मात्र परत करतोय कमबॅक. रिव्हर्स फटका मात्र सुटला झेल आणि मात्र आता भोगावे लागतील. हा झेल सुटलेला आहे परंतु आता काय होईल कारण एक जबरदस्त फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे या संघावरचे संकटच म्हणावं लागेल. कारण एकदाच जर चान्स एखाद्याला जर भेटला तर तो चान्सचा फायदा खूप आणि खूप मोठा होऊ शकतो. पाहूया परत एकदा सौरभ यांना चान्स मिळालेला आहे. काय करतात सौरभ आपल्या संघासाठी. सुंदर फटका. चेंडू आमच्या बाजूने. पाहूया काय होतंय आणि जातो सर सीमा पार. षटकार. शिवछत्रपतीचा छावा आणि मारलाय भावा. षटकार मारलाय भावा आणि उत्कृष्ट असा षटकार. परत एकदा मी मगाशी सांगितलं की कॅच सोडला की मॅच सुटली जाते मित्रांनो. यासाठी मेहनत खूप महत्वाची आहे.
परत उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल कृष्णा याची, कारण मी मगाशी बॅटिंग पाहिली होती सौरभ यांची. सौरभ यांनी कुठल्याच गोलंदाजांना सोडलं नव्हतं, मात्र आता मात्र सौरभ मिस, प्रत्येक एखादा चेंडू मारून प्रत्येक चेंडू मिस होत नाहीये, परंतु गोलंदाजी सक्षम आहे या संघाची मला वाटतंय. काय गोलंदाजी आहे, पण अंपायरचा हात येतोय बाहेर, 3-3 फूट बाहेर आलेला हात, त्यामुळे व्हाईट बॉल. काय जबरदस्त बॅटिंग करतोय आणि चेंडू मात्र जातोय. एक धाव पूर्ण केलेले दुसऱ्यांच्या प्रयत्नात आहे. 2 धावा मात्र झालेल्या आहेत पूर्ण आणि धावसंख्या पोहोचते 57 धावसंख्या झालेली आहे. 4 ओव्हरच्या मोबदल्यात 57 धावा झालेल्या आहेत. चला अनिल सर, जरासं फास्ट गेला सांगायचं आहे. ताबडतोब मॅच झाली पाहिजे आणि प्रत्येकानं तर 35 मिनिटं द्या. 6 ओव्हर 35 मिनिटात संपल्याच पाहिजे, नाहीतर 5 रनची पेनल्टी होणार. प्रत्येक संघासाठी इथून पुढच्या सूचना द्यायला पाहिजेत आपण. संघाचे नियम आपणच पाळले पाहिजे, खेळाचे नियम आपणच पाळले पाहिजे, तरच तो खरा खेळाडू. बॉलर नेम ओमकार, परत येतोय ओमकार, बल्लेबाजी के लिए फिर से ट्रैक पर है प्रतीक पाटिल, सामने ओमकार, देखें क्या होते हैं. चलिए सामने प्रतीक पाटिल और उतने खतरनाक गेंदबाज ओमकार, किसका पगड़ा भारी देखेंगे. क्या गेंदबाजी है, और ये गेंद के नीचे, और यहां पर 1 रन पूरा कर दिया. दूसरे के प्रयास में 2 रन पूरा करते हुए यहां पर तीसरे के प्रयास में फिर भी 2 रन से संतुष्ट होना पड़ेगा. यहां पर बहुत बड़ी गेंदबाजी करते हुए यहां पर ओंकार. मैं पहले से बोल रहा था पकड़ो कैच जीतो मैच. ये मैच अगर कैच पकड़ेंगे तो मैच जीतेंगे. यहां बहुत बड़ी, एक बार आप गलती करेंगे तो बार बार गलती कर नहीं सकते, क्योंकि इस मैच में कभी भी बाजी पलट सकती है. ये गेंदबाजी तो मुझे बहुत अच्छी लग रही है, क्योंकि इसी खिलाड़ी ने पहले मैच में बहुत रन बनाए थे. दोनों, प्रतीक ने और यहां पर सौरभ ने भी बनाए थे. बढ़िया शॉट यहां पर, फील्डर नीचे, यहां पर 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. फिर से स्ट्राइक गेंद पर जाते हुए सौरभ, बढ़िया गेंदबाजी करते हुए ओमकार. चलिए अगली गेंद के लिए तैयार. फिर से एक बार सौरभ पुसाड़े, सामने ओमकार, क्या बल्लेबाजी है. गेंद उड़ाया, उड़ाया गेंद, गेंद के नीचे फील्डर है और यहां पर यह कैच मिस कर दिए. कितना बड़ा विकेट. ये देखिए, मैं पहले से बोल रहा था पकड़ो कैच जीतो मैच, लेकिन यहां पर बार बार वही फील्ड. पुढल्या मॅचसाठी टॉससाठी याचा आहे 501 आणि किनारा कुठला, कळंबी. 501 चे खेळाडू तयार आहेत. कळंबी, कळंबी कर्णधार. अगली गेंद के लिए तैयार. फिर से एक बार, और ये देखिए गेंद कहां पर आई और ये लगा दिया लंबा हिट. 6 रन. बहुत बढ़िया शॉट यहां पर. लो भाई, नहले पे दहला. बहुत बड़ा 6 रन यहां पर. छोड़ दिया कैच, लेकिन यहां पर क्या कर दिया देखो. लंबा हिट्स लगा के फिर से एक बार जख्मों पर नमक जो छिड़कने का काम किया है वो किया है. इसका नाम है सौरभ. वाह भाई वाह, मजा आ गया खेल देखते हुए. बढ़िया बल्लेबाजी यहां पर.
अगली गेंद के लिए फिर से एक बार तैयार, सामने है फिर से एक बार सौरभ, और ये गेंद बहुत अच्छी गेंद, स्लोअर गेंद थी लेकिन एक रन से संतुष्ट होना पड़ेगा दूसरे रन के प्रयास में। और ये फिर से एक बार यहां एक रन मिलना चाहिए तो वहां 2 रन मिल चुके हैं। फील्ड इतनी अच्छी नहीं कर रही यहां पर ये टीम, किनारा टीम यहां पर फील्ड अच्छी नहीं कर रही, यहां पर गेंदबाजी इतनी अच्छी की यहां पर ओमकार ने, लेकिन उनका साथ किसी फील्डर ने नहीं दिया है, क्योंकि पहली गेंद से कुछ ना कुछ तो हो रहा है। और यहां पर मैं पहले से बोल रहा था कि मेहनत का फल सबसे मीठा होता है, जो नहीं मिल रहा है यहां को। और यह बड़ा शॉट लंबा है, फील्डर नीचे, देखेंगे क्या होता है। और ये कैच, वाह भाई वाह, फिर से एक बार कैच, बहुत बढ़िया गेंदबाजी यहां पर फिर से ओमकार ने। इस ओवर ने 3 बार विकेट ले चुके लेकिन 2 बार कैच छोड़े यहां पर, और स्कोर बोर्ड पहुंचा हुआ 70 रन पर, 5 ओवर के बाद 70 रन। चला बघा, मी विनंती करतोय अविनाश सर, कृपया विनंती आहे तुम्हाला, खेळ लवकर सुरू करा, पावसाचं वातावरण आहे, संध्याकाळी पाऊस येण्याची चान्सेस आहेत, त्यामुळे कृपया जरा लवकरात लवकर खेळ सुरू करावा। आत्ताच मला वरून कॉल आला होता। या श्रीरामाचा कॉल आला होता, त्यामुळे प्लीज थोडंसं पाऊस पडण्याची शक्यता आहे, आपण लवकरात लवकर खेळ सुरू करावा, नाहीतर शेवटची मॅच आपल्याला पावसात खेळावी लागेल। परत खेळपट्टी भिजली तर आम्ही यात मात्र कोणीही शंका घेऊ शकणार नाही, याची नोंद मात्र सर्व खेळाडूंनी घ्यावी। कळंबीकर लवकरात लवकर यायचं आहे। हंसी मजाक तो होती चलेगी अमोल सर, ये होना ही चाहिए, पब्लिक भी देखती है, और हंसी मजाक से लिए जिंदगी भी नहीं है मेरे भाई, हंसी मजाक होना चाहिए। जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ना पाया होगा, जो चल रहा है उसके पांव में छाला होगा, बिना संघर्ष का इंतकाम चमक नहीं सकता, जो जलेगा उसे दिए में उजाला होगा। तो हंसी मजाक चलती रहेगी, चलना ही चाहिए। चलिए अगली गेंद के लिए फिर से एक बार प्रतीक पाटिल, कृष्णा, नाम में ही कृष्ण है, बढ़िया गेंदबाजी करते हुए बार बार प्रतीक पाटिल प्रयास करे, लेकिन एक ही लंबा हिट अभी तक नहीं आए उनके बल्ले से। कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती, लेकिन ये कोशिश बहुत देर से चल रही है, हार से ही कोशिश छलक रही है यहां पर भाई। तो अगली गेंद के लिए फिर से एक बार कृष्णा जी तैयार हैं, स्वयं भगवान है उनके नाम में कृष्णा, क्या नाम है, प्यार से सब उनको आजू बाजू के लोग सब बोलते हुए कृष्णा, क्या नाम है, वाह, मजा आ गया नाम सुनते ही। बल्लेबाजी के लिए आए हैं यहां पर नए बल्लेबाज वैभव भोसले। चलिए बढ़िया गेंदबाजी यहां पर कृष्णा द्वारा, और उतनी अच्छी फील्ड सजाई हुई, यहां पर 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा वैभव के लिए। बहुत अच्छी गेंदबाजी, उतनी ही सूझबूझ के साथ बल्लेबाजी करना चाहते हैं, लेकिन मिस टाइम बहुत हो रहे हैं, हर शॉट मिस हो रहा है। हर खिलाड़ी को लगता है मैं आऊंगा तो छक्का लेके जाऊंगा, लेकिन नहीं यार, गेंदबाजी में भी उतनी संतुष्टि होती है। 72 रन पर पहुंची है टीम यहां पर, एमजे फर्नीचर, एमजे वाठार, बढ़िया शॉट यहां पर फ्लिक किया है, देखिए खिलाड़ी सामने आए, 1 रन संतुष्ट होना पड़ेगा दूसरे रन के प्रयास में, और यहां पर 2 रन आराम के साथ लेते हुए बोर्ड बोर्ड फिर भी चलता हुआ 74 रन। कृष्णा चलिए अगली गेंद के लिए फिर से एक बार तैयार,
बहुत बढ़िया शॉट यहां पर, फील्ड पीछे है, एक रन पूरा कर दिया दूसरे रन के प्रयास में, और दूसरा रन पूरा करते हुए देखेंगे यहां पर रन आउट हो सकता है नहीं, लेकिन यहां पर 2 रन आराम के साथ। चलिए जरा स्टेजच्या पाठीमागे जी 4 व्हीलर आहे ती थोडीशी काढायची आहे, थोडासा फ्लॅश फ्लॅश पडतो डोळ्यावरती. प्रतीक सर दिसते का आपल्याला? हाँ चला, अगली गेंद के लिए तैयार, सामने कृष्णा, क्या शॉट है, लगी है, बहुत बेहतरीन शॉट, लंबा हिट 6 रन के लिए, मजा आ गया शॉट देखते हुए, लंबा हिट, जैसे ही गाड़ी हिलाई वैसे उनकी आंख छलक गई और लगा लंबा हिट, 6 रन। आखिरी गेंद यहां पर, आखिरी गेंद, बहुत बड़ा शॉट यहां पर, प्रतीक दिखते हैं 55 किलो के लेकिन लंबे हिट मारते हैं 100 किलो के, बहुत बढ़िया शॉट यहां पर प्रतीक द्वारा, वाह भाई वाह, बहुत बढ़िया शॉट। आखिरी गेंद कृष्णा की, सामने है प्रतीक, और यह रिवर्स शॉट, गेंद जाती हुई सीधा बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन, बहुत बढ़िया बल्लेबाजी यहां पर प्रतीक द्वारा। और धन्यवाद, मैं हमारे दोस्त अरिया हमारे समालोचक ने मुझे एक 6 ओवर कमेंट्री के लिए मौका दिया, मैं उनका दिल से शुक्रगुजार हूं, और अगली कमेंट्री वो सुनाएंगे मेरे दोस्त आर्या जी, थैंक यू वेरी मच। धन्यवाद तुषार सर. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या किती बनवली गेली? अर्थातच 86 धावा बनवल्या गेल्या. 87चं आव्हान ठेवलंय किनारा स्पोर्ट्स कसबा बावडा संघासाठी. 36 चेंडू आणि आवश्यकता असणार आहे 87 धावांची. थोड्याच वेळात रन चेस आपण पाहणार आहोत. रन चेस कडे देखील आपण वळणार आहोत. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना तो दोन्ही संघ पाहायला गेले तर आपल्या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवून आता दुसरा सामना खेळत असताना पाहायला मिळतं. आतापर्यंत विचार केला तर या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये बनवला गेला 86 3 गाड्यांच्या मोबदल्यात. त्यापैकी प्रतीक पाटीलची खेळी महत्वाची राहिली. 15 चेंडू आणि 34 धावांची नाबाद खेळी त्याच्या बॅट मधून. त्याचबरोबर 14 मध्ये 36 धावा सौरभ पुसावळीने देखील बनवला. आणि त्याचबरोबर पाठीमागेची ब्लॅक गाडी आहे टोयोटाची, ती गाडी बाजूला काढायची. रोहित खांडेकर, आपल्याला विनंती आहे रोहित खांडेकर, आपली जी ब्लॅक गाडी आहे ती बाजूला काढायची. फ्लॅश पडतोय, उजेड पडतोय समोर. त्यामुळे नाणेफेक झालं. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक इथे झालंय. कळंबी स्पोर्ट्स कळंबी संघाच्या विरोधामध्ये 501 कोडोलीचा संघ नाणेफेक जिंकलाय. 501 कोडोली संघाने चला कोडोली संघ आपला निर्णय कळवायचा. केदार नवाले, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. केदार नवाले.
सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला अमर यांना पाहतो तर दुसऱ्या बाजूला रणजित आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही विस्फोटक बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना, आजच्या दिवसातलं हे दुसरं महायुद्ध रंगताना पाहायला मिळते. तिसरं महायुद्ध. एका बाजूला पहिलं तर एमजे स्पोर्ट्स वठारचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच किनारा स्पोर्ट्स कसबा बावडाचा संघ. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बनवला गेला 6 षटकामध्ये 86 धावा 87चं आव्हान ठेवलं. आणि आता बघायचंय कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, कशा प्रकारे रन चेस केलं जाईल हे आता मात्र पाहायचंय. कळंबी कॅप्टन आपण नाणेफेकी कळंबी कॅप्टन आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. कळंबी कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. सलामीची जोडी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण अमरला पाहतोय आणि त्याच्या साथीने रणजितला आपण पाहतोय. ही सलामीची आघाडीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाल्या. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वैभव दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी वैभव यांच्या खांद्यावरती दिली गेल्या. पहिल्या इनिंग मध्ये विचार केला तर प्रतीक पाटील आणि त्याचबरोबर सौरभ पुसावळे त्यांची खेळी महत्वाची राहिली. पहिल्या सामन्यामध्ये देखील बॅटिंग करत असताना त्यांचीच खेळी महत्वाची राहिली होती आणि आता या सामन्यामध्ये देखील त्यांची खेळी महत्वाची राहिली आहे. आता रनचेसकडे आपण वळतोय. आता मात्र दुसऱ्या इनिंग कडे उत्तरार्धाकडे आपण वळतोय. सलामीची अमर आणि त्याचबरोबर रणजितची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 36 मध्ये बनवायचे आहेत 87 धावा. रनचेसकडे आपण वळतोय. पंचांचा इशारा. सामन्याला होते सुरुवात. उत्तरार्धाचा खेळ. 36 चेंडू आवश्यकता 87 धावांची. पहिला बॉल लोअर फुल टॉस फ्री होम डिलिव्हरी. लोअर फुल टॉस बॉल वरती अगदी हातामध्ये हा सोप्पा झेल बहाल केलाय. विकेट मिळते. पहिला धक्का. पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवरती. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओमकार यांना आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती, तिसऱ्या स्थानावरती ओमकार आपल्याला पाहायला मिळतात. 35 मध्ये 87 धावांची आवश्यकता. पहिला बॉल लोअर फुल टॉस वरती विकेट गमावून बसलेत. हो, यावेळेस प्रचंड वेग, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. आता टप्पा चांगला पाहायला मिळालाय. इथे डॉट बॉल आला. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर अजूनही धावा बनवायला सुरुवात झालेली नाही. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच सनरायझर्स एमजे सनरायझर्स वठारचा संघ थोडासा आक्रमक पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा ड्राईव्ह केलं जात आहे. सुरेख फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावा वाचवल्यात नक्कीच. आता मात्र या एका धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाल्या. खातं ओपन झालंय. खातं उघडलं गेलंय.
लोअर फुल टॉस ऑन साइडला अटेंड केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय एक शानदार चौकार. पाचशे आकड्यावरती धावफलक 5 ऑन द बोर्ड. 32 मध्ये 82 ची आवश्यकता. हो, यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेलची संधी, विकेट मिळते, माघारी परतावं लागते, विकेट आली आहे. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का 5 या आकड्यावरती. रणजित बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. अजून एक बॅटर, अजून एक विस्फोटक बॅटर राजेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा धक्का बसलाय, दुसरा फलंदाज बाद झालाय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या जय हनुमान स्पोर्ट्स मल्हारपेठ, शिवांश पेंट्स यांच्याकडून योगेश काळे सर आणि त्याचबरोबर विशाल काळे सर यांच्याकडून या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून शुभेच्छा देखील आल्यात. धन्यवाद विशाल सर आणि योगेश सर. पण सामन्याच्या दिशेने आपण वळतोय, सामन्याकडे वळतोय. 5 आकड्यावरती धावफलक लगावलं गेलंय. 2 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी राजेंद्र यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सफल झाले, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा धाव आले, वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल पुढे सरसावत आहे. 6 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 6 ऑन द बोर्ड. तरी जर पाहायला गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्यामध्ये एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. 6 या आकड्यावरती धावफलक. बॅकफुटला गेले, पॉइंटचं क्षेत्र निवडलंय, कट केलंय, कापल्या बॉलला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय एक शानदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये मॅन फ्रॉम इचलकरंजी जावेद संधी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. इचलकरंजीचा हा फिरकीपट्टू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली. दुसरं षटक अर्थातच दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी जावेद संधीच्या खांद्यावरती दिली जाते. या खेळाडूची देखील चर्चा आहे सातत्याने. जर पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, हा खेळाडू चांगला खेळ सातत्याने करत असताना पाहायला मिळाला. ओरिवास घेण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिला चेंडू इथे मात्र डॉट आलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनवल्या गेल्या. सुरुवात चांगली झाली. 29 मध्ये 77 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आणि आता जावेद संधीला आपण पाहतोय. यस, यावेळेस देखील वळण घेणारा बॉल यष्टांच्या पाठीमागे फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतोय बॅक टू बॅकचा. दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावा रोखल्या जात आहेत. धावा रोखल्या इथे मात्र जावेद संधीकडून जात आहेत, कारण चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि टप्पा पडल्यानंतर वळण घेणारे चेंडू सातत्याने हाताळले जात आहेत. हो, यावेळेस देखील बाहेरच्या दिशेला गर्रकन वळालाय. आणखीन एक डॉट बॉल, तिसरा निर्धाव चेंडू आलाय.
तिसरा चेंडू इथे मात्र डॉट हाताला जातोय. काय गोलंदाजी चालली आहे या संघाचा विचार केला तर या संघाकडे MJ स्पोर्ट्स संघाकडे चांगले फिरकेपटू पाहायला मिळतात. यावेळेस रिवर्सचा फटका, क्या बात है. अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि हा षटकार आलाय आणि आता ओमकारच्या बॅटमधून सुरेख फटका, 6 धावांची मोहर लगावली गेली आहे. षटकार आलाय, 6 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. धावसंख्येचं टोटल 16 या आकड्यावरती. आता मात्र एक ओमकारच्या बॅटमधून चांगला फटका आलाय, सुरेख फटका पाहायला मिळालाय. येणारे 26 बॉल आणि 71 ची आवश्यकता आहे. 26 मध्ये 71 बनवायच्यात. अजूनही जर विचार केला तर धावा बनवल्या जाऊ शकतात. त्यासाठी तो संघर्ष करणं गरजेचं आहे. हो, यावेळेस देखील टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला वळाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतंय. जेव्हा जेव्हा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय तेव्हा चकमा देण्यामध्ये यश आलंय आणि जेव्हा रिव्हर्सचा पवित्रा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश आलंय. हो, यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय. ओमकार बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राजेंद्र यांना साथ देण्यासाठी बॅटिंगसाठी अजित दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती चिंचवाडचा वरुण चक्रवर्ती, अर्थातच रोहित खांडेकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झालाय. आणखीन एक फिरकी गोलंदाज या संघाकडे जर पाहायला गेले तर फिरकीपट्टू जास्त आहेत, फिरकी गोलंदाज जास्त वापरले गेलेत. रोहित खांडेकरला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली रोहितच्या खांद्यावरती. पहिला बॉल वरती ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, डीप मधून प्रोटेक्शन आलंय. एक सिंगल कंप्लीट झालाय, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 23 चेंडू आणि आवश्यकता 69 ची आहे. 23 मध्ये 69 बनवायच्या आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर राजेंद्र यांना पाहतोय आपण, मोठे फटके खेळणं देखील गरजेचं आहे. हो, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला वळाला, बोटांची जादू पाहायला मिळाली आहे. मात्र इथे वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव आली आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 19 या आकड्यावरती देखील धावफलक जाऊन पोहोचतोय. चांगला चेंडू हाताला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला एक्स्ट्रा टर्न घेत असताना पाहायला मिळाला आणि त्यामध्ये पंचांनी देखील दंडित केला. हो, यावेळेस इथे मात्र क्या बात है, कमालीचा चेंडू हाताला गेलाय. आता मात्र लेंथ मध्ये बदलाव केला. आता थोडासा ओव्हर पिच हाताला, त्यानंतर बाहेरच्या दिशेला कट झाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 19 आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सारवा बॅटने ऑन साइडला लांबच लांब राजेंद्रच्या बॅटमधून षटकार. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर काटा बदललाय, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. काय गोलंदाजी केली जाते. एक षटकार लगावला, गुगली चेंडू हाताळला, त्याला पिक केलं आणि आडवा बॅटने खेळत असताना षटकार टोकला. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा लेग कटर चेंडू पाहायला मिळालाय. यावेळेस देखील पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला पळाला. आता व्हाईट बॉल येईल
आता एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 26 या आकड्यावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र वेगात टाकलेला बॉल, विविधता आहे आणि ती विविधताच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता झाली, चांगली गोलंदाजी केली जाते. जरूर एक षटकार आलाय, मात्र त्याच्या व्यतिरिक्त नियंत्रण दाखवलंय, टप्पावरती नियंत्रण दाखवलंय. फिरकी गोलंदाज बनणं तितकंसं सोपं नाहीये, वळण देखील द्यायचं, त्याबरोबर टप्पावरती नियंत्रण देखील ठेवायचं आणि ते नियंत्रण सातत्याने पाहायला मिळालं. रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट. आता माघारी परतावं लागतंय, फेकी झाले डायरेक्ट, माघारी परतावं लागतंय, थेट विकेट आली आहे. चौथा धक्का बसलाय, चौथा फलंदाज राजेंद्र बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जावेद संधे, पुन्हा एकदा मान फ्रॉम इचलकरंजीचा हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. हो, आता मात्र पुन्हा एकदा वळण घेणारा बॉल, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. काय गोलंदाजी केली जाते आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर दुसरा सामना खेळतोय MJ स्पोर्ट्स वटारचा संघ. मात्र या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी आणि पहिल्या मॅच मध्ये देखील त्यावेळेस देखील टप्पा पडला, वळण घेतलं, फ्लाइंग स्लिपर आहे, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. 2 चेंडू बॅक टू बॅकचे निर्धाव आलेत, बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. धावा रोखल्यात खऱ्या अर्थाने जावेद संधी आणि रोहित खांडेकरने धावा रोखल्यात. फिरकीचा जादूगर आणि फिरकीची जादू सातत्याने दाखवायला पाहायला मिळते. फुटला गेले, पॉइंटच्या दिशेने फटका केलाय, दिशा दिली, क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल कंप्लीट झाले. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 27 ऑन दी बोर्ड. 15 चेंडू आणि 60 ची आवश्यकता आहे. 15 मध्ये अजूनही 60 धावा बनवायच्यात. हो, पुन्हा एकदा क्या बात आहे, आणखीन एक डॉट बॉल आलाय, आणखीन एक निर्धाव चेंडू हाताला जातोय. कमालीची गोलंदाजी, सातत्य, लेग कटर पद्धतीचे चेंडू सातत्याने हाताळलेत आणि ते चेंडू हाताळत असताना नियंत्रण देखील चांगलं पाहायला मिळत आहे. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता रिव्हर्सचा फटका, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय आणि आता देखील पुन्हा एकदा एक चौकार येत असताना पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर जावेद संधीने सिद्ध केलंय या मॅच मध्ये. विचार केला तर माझ्या समोर सरळ बॅटने धावा बनवणं तितकं सोपं नाहीये. वाकडे तिकडे फटके खेळूनच धावा बनवण्याची गरज आहे आणि तोच प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये तुर्तास यश देखील आलाय. यावेळेस देखील पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त. 31 धावा फलकावरती, जिंकण्यासाठी 12 बॉल 56 ची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रोहित खांडेकर पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा रोहितच्या खांद्यावरती दिली. हो, यावेळेस गुगली, क्या बात आहे, बिहाइंड द विकेट, झेल पकडलाय. अगदी हे का हातामध्ये हा झेल, विकेट मिळतं, बॅटची इनसाइड एज घेतली आणि त्यानंतर यष्टांच्या पाठीमागे चांगला झेल पकडला गेला, विकेट आली माघारी. आता मात्र परतावं लागतं. विश्वजित गरुड एक चांगला झेल पकडला गेला.
सफल झाले. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे मात्र एक सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती लगावली जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला तारे सितारे या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वटार या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्याचा दिवस देखील पाहायला विसरू नका. उद्याच्या दिवशी देखील टेनिस क्रिकेट पटलावरचे तारे सितारे एका बाजूला जर पाहायला गेलं तर डॉन 11 संघामध्ये पुणे पोलीस बॉईज, संविधान ग्रुप पुणे अर्थात डॉन 11 डॉन खेळताना पाहायला मिळणार आहेत. प्रथमेश असतील, बबलू कामकर, रवी घुळे, विशाल थरक, परेश कांबळे, विजय खडके, रोहन गर्दाडे, राहुल यादव, वीरेन नायनीट, अजिंक्य गोळे, सौरभ दळवी आणि अविनाश दबडे याच परिसरातील एक जबरदस्त खेळाडू. हे 12 खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर त्याचबरोबर DC वन साईड पनवेलचा संघ उद्याच्या दिवसामध्ये पनवेल नवी मुंबई परिसरातला संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. राहुल कांबळे, प्रवीण चव्हाण, रमेश आचार्य, नयन भोपी, रॉय अमित, निखिल कांबळे, रोहन पोळ, हर्ष मधवाल, पवन ठाकूर, निमेश सिंग, प्रतीक पाटील आणि साहिल पाटील हे उद्याच्या दिवसामध्ये DC वन साइड पनवेल या संघामधून खेळत असताना पाहायला मिळणार आहे. स्काय चषक 2025चं आयोजन अनेक तारे सितारे मैदानावरती खेळून गेलेत आणि आता उद्याच्या दिवसामध्ये देखील अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या दिवसामध्ये देखील तारे सितारे मयूर कुंभार असेल, त्याचबरोबर अनेक तारे सितारे दुसऱ्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळतात. तिसऱ्या दिवसामध्ये देखील तारे सितारे आले आणि चौथ्या दिवसामध्ये देखील तेच पाहायला मिळणार आहे. लोअर फुल टॉस यावेळेस पुन्हा एक डाऊन साईडला टर्न केलं जात आहे. प्रतीक पाटील दूर राहत आहे. 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अखेरच्या षटकामध्ये शिवराज जगताप आपल्याला पाहायला मिळतोय. युवा टॅलेंटेड खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झालाय. 6 मध्ये आवश्यकता असणार आहे 47 ची अशक्य असं समीकरण आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शिवराज आलाय. पहिला बॉल प्रचंड वेग भन्नाट वेग. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची झाले सांगता पहिल्या बॉलवरती वेग पाहायला मिळाला. एक युवा गोलंदाज आहे. खऱ्या अर्थाने अगदीच पाहायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील हातखंड राहिला या खेळाडूचा आणि त्याला आता मात्र आपण या मॅच मध्ये पाहतोय. शिवराज जगताप MJ स्पोर्ट्स संघाचे संघमालक महेश जगताप यांचा मुलगा देखील आहे आणि तो सध्याच्या घडीला खेळताना पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप इथे व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव आली आहे. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधार्थ. धावसंख्येचा विचार केला तर 41 या आकड्यावरती धावफलक. 41 ऑन दी बोर्ड. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली आहे शिवराजच्या खांद्यावरती. पहिला चेंडू चांगला हाताळला, त्यानंतर एक व्हाईट बॉल आलाय. यावेळेस बॅटची कडा घेतली. बॅटची आउटसाइड एज माघारी परतावं लागतंय. विकेट मिळते. शिवराजच्या खात्यामध्ये आलं एक विकेट. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये ब्रिजेश दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक विकेट आली आहे आणि त्यानंतर ब्रिजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 6वा धक्का बसलाय 41 आकड्यावरती. 6वा फलंदाज बाद झालाय. 87 धावांचा पाठलाग करत असताना दयनीय अवस्था सध्याच्या घडीला पाहायला मिळते.
चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, आणखीन एक चांगला चेंडू, अचूक टप्पा राखलाय, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी केली जाते, वारंवार वेग धारण केला जातोय, मात्र या चेंडूवरती थोडासा उठ वळवली होती, बोट फिरवली होती आणि त्यामुळे फायदा गोलंदाजाला मिळालाय. आता डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. आडवा बॅटने ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकेंट एरिया, खाली क्षेत्र, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल बदलतंय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक आता जाऊन पोहोचतोय 42 या आकड्यावरती. 42 ऑन दी बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हा सामना खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर जो संघ जिंकणार तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार. आणि सध्याच्या घडीला विजयाच्या उंबरठ्यावरती कोण आहे? अर्थातच MJ स्पोर्ट्स वटारचा संघ. स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने, सरळ बॅटने लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय षटकार. यस, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 48 या आकड्यावरती. 48 ऑन दी बोर्ड. हो, यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, प्रतीक पाटील चेंडूच्या खाली झेल सोडलाय आणि 6 धावा देखील इथे बहाल केल्या गेल्यात. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 54 या आकड्यावरती, मात्र विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. अर्थातच आजच्या दिवसातला पहिला सुपर 8 मधला दाखल होणारा संघ आणि या स्पर्धेतला 5वा संघ सुपर 8 मधला आपल्याला मिळालाय. MJ सनरायझर्स वठारचा संघ ठरलाय या स्पर्धेचा आजच्या दिवसातला पहिला सुपर 8 चा संघ. चला, दरम्यान या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 500 कोडोली आपला निर्णय कळवायचा आहे.